We are dealing with our first lesson, and that is on to the summit we reach the top. And yesterday we discussed that when Sir Tenzing Norgay and Sir Edmund Hillary reached Kathmandu, right? Controversy had arisen there, and the controversy was who reached first the summit. ती controversy, तो जो वाद होता तो कोणता होता तर दोघांपैकी कोण अगोदर वरती पोहोचलं तो वाद होता. आणि त्याच्यावरती त्यांनी काय सोल्युशन काढलं ते आपल्याला आता पाहायचं आहे. तिथून पुढे काय घडलं काय झालं ते आपल्याला पाहायचं आहे. Okay, we knew that they made a pact. They made a pact means त्यांनी एक करार केला. करार थोडक्यात एक बॉन्ड केला, राईट. आणि तो काय, तो कसा होता तो आता आपल्याला पाहायचा आहे. अ कॉपी ऑफ दॅट पॅक्ट वॉज विथ सर तेनजिंग नोर्गे अँड इट रीड्स, म्हणजे ते कसं आहे कंटेंट त्यातलं ते आपल्याला पाहायचं आहे. काठमांडू, जून 22, 1953 तारीख आणि ठिकाण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि ते कंटेंट काय आहे त्या पॅक्ट मधलं ते आपण पाहूया. ऑन मे 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. जो हाय कॅम्प होता तो आम्ही सोडला आणि आम्ही कुठं मार्गक्रमण करू लागलो, ऑन द समिट. आम्ही तिकडं जाऊ लागलो. ऍज वी क्लाइम्ड अपवर्ड्स, जसं जसं आम्ही वरती गेलो टू द साऊथ समिट, त्या दक्षिणेकडच्या समिटला, फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक अ टर्न ऍट लीडिंग. आता लीडिंग म्हणजे कोण पुढं, आणि म्हणजे लीडिंग कोण आणि फॉलोविंग कोण, ही जी कंडिशन असते ते आदलत किंवा बदलत बदलत राहील. आदला बदल होऊ लागली त्यांची. कधी तेनजिंग नोर्गे सर लीड करत असत आणि एडमंड हिलरी फॉलो करत असत, किंवा कधी ते चेंज होत असत. सर एडमंड हिलरी पुढे राहत असत लिडिंगला आणि सर नोर्गे पाठीमाग. अशा पद्धतीने ते मार्गक्रमण करत होते. नेक्स्ट, पॅक्टचं मिनिंग इथं दिलेलं आहे पहा. Though we have discussed the meaning, a formal agreement. Pact means a formal agreement between individuals or parties. Okay, or parties. दोन पक्ष म्हणा किंवा दोन व्यक्ती यांच्यामध्ये झालेली एक फॉर्मल एग्रीमेंट असते, करार थोडक्यात. ओके, तर आता आपण हा पॅरेग्राफ किंवा पुढचा पार्ट पाहत होतो. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड along the summit ridge. Ridge चा अर्थ आहे a long narrow piece of raised land. त्याचा शब्दशः अर्थ खडबडीत असा आहे, पण इथे छोट्या छोट्या टेकड्या वगैरे असलेला भाग. A long narrow piece of raised land. ते तिथपर्यंत ते पोहोचले. ओके, we crossed over the south summit and moved along the summit ridge. Next, लक्षात येत आहे ना? Are you getting the point? We reached the summit almost together, and this is the most important line or sentence. We reached the summit almost together. आम्ही जवळपास बरोबरच किंवा एकत्रितच समिटला पोहोचलो. जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती ना काठमांडूमध्ये, त्याच्यावरतीचा हा तोडगा काय काढलेला आहे ते सांगतायत सर तेनजिंग नोर्गे. What happened there? We embraced each other, overjoyed at our success. आमचं जे यश, आम्ही जे यश मिळवलं होतं त्याच्यामुळे आम्ही ओव्हरजॉईड म्हणजे खूप आनंदित झालो होतो, आणि त्या आनंदामध्ये आम्ही एकमेकांना आलिंगन दिले. एम्ब्रेस्ड मीन्स हगिंग. ओके, you will see the meaning here. Okay, hold closely in one's arms. एकमेकांना त्यांनी आलिंगन दिलं, भेटले ते वरती गेल्यानंतर समिटला.
देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनझिंग. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? सर एडमंड हिलरी यांचं आहे. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनझिंग होल्डिंग अलोफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. या चारही प्रकारचे, हे चारही नेशन्सचे, त्यातलं एक युनायटेड नेशन्स हे ग्रुप ऑफ नेशन्स आहे आपल्याला माहिती. तर हे चारही फ्लॅग त्यांनी पकडलेले होते. अशा अवस्थेत फोटो काढले सर एडमंड हिलरी यांनी, सर तेनझिंग नोर्गे यांचे, बरोबर. आणि मग त्याचा एंड कसा झालेला आहे त्या स्टेटमेंटचा? साइन्ड E.P. हिलरी. हे झालं स्टेटमेंट म्हणा किंवा तो पॅक्ट. आता तिथून पुढे ते सांगतायत सर तेनझिंग नोर्गे, देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन्ड बाय मी. अशाच पद्धतीचा इंग्लिशमध्ये लिहिलेला एक पेपर आहे, म्हणजेच तो पॅक्ट आहे. आणि कोणी साईन केलेला आहे? सर तेनझिंग नोर्गे यांनी. आणि साहजिकच तो कोणाकडे असणार आहे? सर एडमंड हिलरी यांच्याकडे असणार आहे. ओके, द नेक्स्ट पार्ट. Now we will see what they decided. We will not take part in any controversy. Thus हा अगोदरचा एक शब्द होता. Thus we will not take part in any controversy. अशा पद्धतीने आम्ही कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये भाग घेणार नव्हतो किंवा तसं त्यांनी ठरवलं होतं. As the statement says, okay, as the statement says, what does it say? As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. आणि आता हे एकत्रित गेल्याशिवाय एकमेकांना आलिंगन देतील का? नाही. So next, we did as well as our bulky equipment. त्यांचं जे पाठीवरचं ओझं होतं, हेवी लोड होता, त्याच्यामुळे त्यांना जशा पद्धतीने भेटता आलं तशा पद्धतीने ते भेटले एकमेकांना. Okay, I repeat the sentence. We did as well as our bulky equipment would let us. त्या आमच्या पाठीवरच्या ओझ्यानं आम्हाला ज्या पद्धतीनं भेटायला अलाउ केलं, थोडक्यात त्या पद्धतीनं आम्ही भेटलो. I remember saying to him, now Sir Tenzing Norgay is remembering what he said to Sir Edmund Hillary. We have done it. We have done it. हे स्टेटमेंट नाहीये, हे आपलं जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे ते नाहीये. जरी इथं फुल स्टॉप दिसत असला तरी वी हॅव डन इट, त्याच्यामध्ये तो एम्फेसिस आहे, ती जोश आहे, एक्साइटमेंट आहे. बट वी कुडंट हिअर, पण तिथे कंडिशन होती. बट वी कुडंट हिअर, पण आमचं बोलणं एकमेकांना ऐकू येत नव्हतं. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. त्यांचे ऑक्सिजन मास्क त्यांनी परिधान केले होते आणि त्यामुळे त्यांचं बोलणं एकमेकांना ऐकायला जात नव्हतं. नेक्स्ट, फर्स्ट थॉट आफ्टर रिचिंग द समिट. वरती त्या समिटला पोहोचल्यानंतर पहिला विचार काय आला होता सर तेनझिंग नोर्गे यांच्या मनात, ते इथं दिलेलं आहे. माय फर्स्ट थॉट, लेट मी सिलेक्ट द पेन. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God. Okay, as we know, many people believe in God and they have the sense of gratitude to God. त्यांचं पहिलं काम किंवा पहिला विचार त्यांच्या मनात आला तो म्हणजे देवाप्रती कृतज्ञ होणे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. त्याच्या ऑपोजिट असतं इनग्रॅटिट्यूड, कृतज्ञपणा. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञ असणं. आपल्याला जर समजा कोणी मदत करत असेल तर आपण त्यांच्याशी कृतज्ञ राहतो. अँड दिस इज वन ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ह्युमन बिईंग्स. हे मानवी मूल्यांपैकी एक आहे ग्रॅटिट्यूड. आपल्यासाठी कोणी चांगलं वागलं असेल किंवा नसलं तरीही आपण इतरांच्या बाबतीत कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञपणा माणसाला वाईट बनवतो किंवा ते वाईट असण्याचंच एक सिंबल आहे कृतज्ञपणा, इनग्रॅटिट्यूड. सो ही थॉट ऑफ पेइंग हिज ग्रॅटिट्यूड टू गॉड. आणि मग तिथं त्यांनी देवाप्रती कृतज्ञ राहायचा विचार केला. त्याचं रिझन पण दिलेलं आहे पहा. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times,
You can guess here. Sir Tenzing Norgay had tried 6 times but there was no achievement. हे 6 वेळा 6 प्रयत्नांमध्ये फेल झाल्यानंतर काय घडलं होतं पहा. ही मीन्स गॉड हॅड ब्लेस्ड मी विथ fulfillment of this desire I had held so long. ही जी माझी फार दिवसांपूर्वीची किंवा फार दिवसांपासूनची, सो लॉंग म्हणजे जी इच्छा होती, त्यांची डिझायर होती, तीव्र इच्छा होती, ती फुलफिल झाली होती आणि त्याच्यासाठी ब्लेसिंग कोणी केलं होतं तर गॉडनं, असं त्यांनी विचार केला. गॉट इट? नाउ वी आर टर्निंग टू द नेक्स्ट स्लाइड. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. आता प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही म्हणणं असतं की मी तिथे गेल्यानंतर काय करेल. तर यांनी काय केलं पहा. आय प्लेस्ड ऑन द समिट दी ऑफरिंग्स. ऑफरिंग्स म्हणजे त्यांनी देवाला तिथं ऑफर करण्यासाठी काही गोष्टी नेल्या होत्या टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. काही गोष्टी नेल्या होत्या आणि त्या तिथं त्यांनी त्यांच्या देवाला ऑफर केल्या. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. आणि ते त्यांच्या रिलिजन नुसार त्यांनी ते केलं. इन अकॉर्ड विथ म्हणजे काय? च्यानुसार करणे. इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. आता यांचं रिलिजन कोणतं आहे ते पण दिलेलं आहे, आपण पाहूया. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. ते दोघेही नवरा बायको पती पत्नी कोण आहेत? बुद्धिस्ट आहेत. आणि त्यांनी त्यांच्या त्या रिलिजन नुसार देवाला काही गोष्टी ऑफर केल्या आणि ते कशा पद्धतीने केलं ते पाहूया. आय कुड नॉट नील म्हणजे गुडघ्यावरती येणे, असं प्रे करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी वगैरे. कशामुळं? बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. पाठीवरतीचे जे खूप मोठं ते ओझं होतं ना, त्याच्यामुळे त्यांना असं गुडघ्यावरती बसता येत नव्हतं. आय रिपीट, आय कुड नॉट नील because of my clothes and equipment, but I offered a silent prayer in my heart. जरी त्यांना त्या अवस्थेत बसता येत नव्हतं गुडघ्यावरती, तरी त्यांनी मनातल्या मनात देवाला सायलेंट प्रेयर ऑफर केली. गॉट इट? गुड. नेक्स्ट, द ऑफरिंग्स वेअर. हा प्रश्न विचारला जातो बरेचदा, हे लक्षात ठेवायचं. व्हॉट वेअर द ऑफरिंग्स किंवा ट्रू फॉल्सला वगैरे विचारलं जाऊ शकतं. कम्प्लीट द फॉलोइंगला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. द ऑफरिंग्स वर बिस्किट्स. काय काय होतं त्या ऑफरिंग्स मध्ये? बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल. आय एम एक्सपेक्टिंग that you are serious about this lecture or all these lectures. I am observing here your unnecessary chat. So it is my suggestion or instruction to all of you, stop that unnecessary chat and focus or concentrate on the lecture. Okay, if you have any doubt regarding this, I am here to clear all your doubts, but don't chat unnecessarily. Okay, this is not for all, only for those who are doing this. I repeat, the offerings were biscuits, candy and a little blue pencil. 3 गोष्टी होत्या, लक्षात ठेवायच्या. My youngest daughter Nima, लक्षात ठेवायचं नाव, had given me the pencil before I left home. घरून निघण्यापूर्वी त्यांची सर्वात लहान जी मुलगी कन्या नीमा, तिने ती पेन्सिल दिली होती सर तेनजिंग नोर्गे यांच्याकडे. She asked me to put it on the top of the mountain as her offering. Okay, त्या मुलीने काय सांगितलं होतं, ते तिच्याकडूनच गॉड साठी ऑफरिंग असेल आणि ते कुणी वरती ठेवायचं, तिच्या वडिलांनी ते वरती ठेवायचं माउंटेनच्या टॉपला, माउंट एव्हरेस्ट वरती तिच्याकडून असणार होतं ते. ओके, इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल. ओके, इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल. ती साधी आपली निळ्या कलरची पेन्सिल होती. नॉट इव्हन अ लॉंग वन. ती तर काही अशी खूप मोठी पण नव्हती, छोटी होती आणि साधी साधारण पेन्सिल होती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन्स. पण ती तिच्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक होती.
त्यामुळे तिने ती दिली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ हिअर. As I put it down, जसं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या तिथं, I pointed it out to Hillary, आणि हिलरीकडे त्यांनी निर्देश केले. He gave me a big smile. Okay, Sir Edmund Hillary gave Sir Tenzing Norgay a big smile, showing that he understood. त्यांना काय समजायचं ते समजलेलं आहे, अशा पद्धतीने त्यांनी ते स्माइल केलं. Okay, here you will find an activity for you. List the ways in which Tenzing Norgay celebrates on reaching the summit. कशा पद्धतीने त्यांनी ते सेलिब्रेट केलं, वरती पोहोचणं, ते मार्ग, जे वेज आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट. Then I got out the flags which I had on piece of string म्हणजे दोरी, about 4 feet long. साधारणपणे 4 फूट लांबीची ती दोरी स्ट्रिंग होती आणि त्याला ते फ्लॅग्स अटॅच केलेले होते. I fastened one end to my ice axe. ice axe म्हणजे बर्फ तोडायची छोटी एक्स असते, आणि त्याला एक टोक बांधलं त्यांनी. ओके, I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. आणि ते चारही फ्लॅग्स त्यांनी असे हवेत धरलेले होते, दोन्ही हात वरती करून. त्याचं एक टोक आईस एक्सला बांधलेला आणि दुसऱ्या हातात पकडलेला असेल, अशा अवस्थेत सर एडमंड हिलरी यांनी फोटो काढले तिथं. नेक्स्ट. As I had to bring my ice axe down, ती जी आता बर्फ तोडायची एक्स ती खाली घेऊन यायचं होतं, ते लागणार होते ना, म्हणून मग यांनी काय केलं, As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top. अगदी टॉपला जो आईस होता त्याच्यामध्ये त्या बर्फामध्ये एक टोक पुरलं त्यांनी दोरीचं, and the other in snow on the slope down below. आणि दुसरं टोक त्याच्याच त्या उताराला, स्लोप म्हणजे काय, उताराला जो बर्फ होता त्याच्यात दुसरं टोक त्यांनी पुरलं. अशा पद्धतीने ते सगळे फ्लॅग्स असे थोडक्यात आपण काय म्हणून झोपवून ठेवले, असे अंथरून ठेवले. When we left, जेव्हा आम्ही तिथून निघालो, they were lying flat against the summit. जेव्हा आम्ही तिथून निघालो तेव्हा ते सगळे फ्लॅग्स लाईंग फ्लॅट म्हणजे काय, ते असे अंथरून ठेवलेले होते समिटला. नेक्स्ट. I was very thirsty. आता यांना तहान लागली होती. I took out a water tumbler for a drink. कंटेनर, थोडक्यात वॉटर टम्बलर म्हणजे वॉटर कंटेनर, ज्याच्यामध्ये पाणी वगैरे ते घेऊन पित असेल. तर त्याच्यामध्ये पाहिलं तर पाणीच नव्हतं. ओके, I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. त्या कंटेनर मधलं जे पाणी होतं ते कशामध्ये रूपांतरित झालं होतं, फ्रोझन म्हणजे बर्फ झाला होता, आणि ते it couldn't quench his thirst. Quench, you will see the meaning here, to satisfy one's thirst. तहान भागवू शकत नव्हतं. मग ते फ्रोझन वॉटर किंवा फ्रोझन वॉटर म्हणजेच आईस, ते कसं पिणार. आणि मग त्याने काय केलं पहा, he found an option there. So I ate some biscuits and offered some to Hillary. आणि मग त्यांनी तहान तर खूप लागली होती, पण पाण्याची तशी अवस्था झाली होती, म्हणून त्यांनी मग काही बिस्किट्स खाल्ले आणि काही सर एडमंड हिलरी यांना ऑफर केले, दिले. I was wearing a red scarf which my great friend Lambert. आता हे लॅम्बर्ट कोण आहे ते पण ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे. लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. स्विस म्हणजे स्वित्झर्लंडनं आयोजित केलेल्या एक्सपिडिशनचे, जी 1952 मध्ये आयोजित केली होती, त्या एक्सपिडिशनचे, त्या मोहिमेचे ते लीडर होते. त्यांनी एक रेड कलरचा स्कार्फ दिला होता सर तेनझिंग नोर्गे यांना. तर तो स्कार्फ त्यांच्या बरोबर होता. Okay, let me repeat this.
आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ, याचं सुद्धा सिग्निफिकन्स विचारलं जाईल. विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिवन मी लास्ट इयर. लास्ट इयर का म्हटलेलं आहे तर ही जी सध्या त्यांची मोहीम ती 1953 ला झाली, बरोबर, आणि 1952 ला तो त्यांनी दिला होता सर लॅम्बर्ट यांनी, त्याच्यामुळं 1 वर्ष पूर्ण झालं होतं त्याला. इट वॉज जस्ट अ इयर अगो ऑन मे 28. हे बघा, मे मध्ये 27, 28, 29 वगैरे अशा तारखा इथं तुम्हाला पाहायला मिळतील. इट वॉज जस्ट अ इयर अगो ऑन मे 28 when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. जेव्हा ते 28,215 फुटावरती होते, उंचीवरती होते, तेव्हा लॅम्बर्ट यांनी सर तेनजिंग नोर्गे यांना तो स्कार्फ दिलेला होता आणि त्यांनी तो बरोबर आणलेला होता. Next, I wore it all the way up the mountain from Darjeeling. दार्जिलिंग पासून या मोहिमेला सुरुवात झाली होती असं समजूया, आणि तिथून त्यांनी तो स्कार्फ परिधान केला होता. I wore it all the way up the mountain from Darjeeling. दार्जिलिंग हे जवळपास ते सिक्कीम गंगटोक, सिक्कीम राज्याच्या तिथं आहे, वेस्ट बेंगॉल मध्ये येतं ते. वेस्ट बेंगॉलचा मॅप तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तो कसा असा की ते सर लॅम्बर्ट हे आपल्या बरोबर आहेत, बरोबर आहे असं फील केलं. आय फेल्ट ऍब्सोल्युटली फिट ऍट द समिट. आता त्यांना एकदम तंदुरुस्त वाटत होता. माय माइंड वॉज ऍब्सोल्युटली क्लिअर. मन सुद्धा अगदी एकदम स्वच्छ झालं होतं, क्लिअर झालं होतं, स्पष्ट विचार होते. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झिलरेटेड. त्यांना थकवा आल्यासारखं अजिबात वाटत नव्हतं. इन्स्टेड ही फेल्ट एक्झिलरेटेड व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड. ते खूप आनंदित होते, एक्साइटेड होते. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि ते सेन्सेशन म्हणजे काय, त्याची फिलिंग होतं ते एकदम क्लिअर होतं. आणि ॲज वी कॅन गेस, when we achieve something that we struggle for, that feeling is really great. आपण जेव्हा काही बनायचं ठरवलेलं असतं ते जेव्हा आपल्याला मिळतं तर तेव्हा आपल्याला फार आनंदित वाटतं किंवा आपण खूप ग्रेट फील करत असतो, चांगलं फील करत असतो. मग कोणतंही स्वप्न असू देत, कोणतेही ड्रीम असू देत किंवा काहीही आपलं एम असू देत. ओके,